पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवारांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलाय। त्यावरती आज कोकाटे यांनी कोर्टामध्ये आपली बाजू मांडली। दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं की त्यांना जंगली रमी खेळता येत नाही। मोबाईलवर जंगली रमीची जाहिरात आली होती, ती जाहिरात बंद करण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागली। त्या दरम्यानचा व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी काढून ट्विटरवर शेअर केला। या संदर्भात मी माध्यमांसमोर जाऊन पूर्णपणे स्पष्टीकरण दिलं, तरीही रोहित पवार यांनी ट्विट करणं थांबवलं नाही, असा आरोपही त्यांनी केलाय। विधान परिषदेचे सदस्य नसताना आमदार रोहित पवार यांच्याकडे तो व्हिडिओ कसा पोहोचला याची चौकशी व्हावी अशी मागणी कोकाटे यांनी केलेली आहे। सन्माननीय विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी ट्विट करतच राहिले आणि त्यानंतर मी माझे वकील श्री मनोज पिंगळे यांच्यामार्फत त्यांना नोटीस पाठवली की अशा प्रकारचं कुठलंही कर्तव्य मी केलेलं नसताना सुद्धा तुम्ही माझी बदनामी केली आहे। शेतकऱ्यांमध्ये बदनामी झाली आहे, माझ्या पक्षामध्ये बदनामी झाली आहे, माझ्या पक्षाच्या नेत्याची बदनामी झाली आहे आणि पर्यायाने माझी सुद्धा बदनामी झाली आहे। माझी इमेज आणि माझी प्रतिमा ही तुम्ही समाजामध्ये डागाळलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आमची माफी मागावी अशी मी त्यांना एक नोटीस पाठवली। परंतु त्या नोटिसीची त्यांनी कशी खिल्ली उडवली हे मीडियाला संपूर्णपणे माहिती आहे। मग अशा परिस्थितीमध्ये माझी बाजू मला राखण्यासाठी आणि माझी बाजू लोकांसमोर मांडण्यासाठी मला कोर्टामध्ये फिर्याद करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्यामुळे मी या ठिकाणी कोर्टामध्ये फिर्याद केली। आज फिर्यादी म्हणून माझा जबाब या ठिकाणी माननीय कोर्ट महोदयांनी किंवा न्यायाधीशांनी या ठिकाणी नोंदवलेला आहे। तो जबाब नोंदवण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।